ओम साई आमने लोणार असोसिएशन आयोजित 7 स्टार चॅम्पियन ट्रॉफी 2025 रोजी संपन्न झाली। या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एकूण 40 संघांनी भाग घेतले होते। तसेच 7 स्टार चॅम्पियन ट्रॉफीला लागणारे प्रमुख पाहुणे मान्य श्री विजयदादा पाटील साहेब, मान्य कुमार वीरेंद्र दयानंद चोरगे साहेब, मान्य श्री योगेश पाटील साहेब, मान्य श्री संतोष काकडे साहेब, मान्य श्री भगवान पाटील साहेब, मान्य श्री सचिन पाटील साहेब, मान्य श्री उत्तम शेठ पाटील साहेब, मान्य श्री मनोहर तरे सर, मान्य श्री सुजित पाटील साहेब, तसेच ओम साई आमने लोणार असोसिएशनचे आयोजक मान्य श्री अनंता केने, मान्य श्री लखन पाटील, मान्य श्री कैलास पाटील, मान्य श्री बालाराम मेहर, मान्य श्री अजित पाटील, मान्य श्री राकेश दिगाडकर, मान्य श्री रामकृष्ण काकडे, तसेच 7 स्टारने आलेल्या पाहुण्यांचे व ग्रामस्थांचे शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले। तसेच 7 स्टार चॅम्पियन ट्रॉफीवरती प्रथम क्रमांकाचे नाव कोरणारा संघ मेहर 11 बापगाव, तसेच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। आपण मागच्या वर्षी देखील ही ट्रॉफी बघितली, या वर्षी देखील, आणि मला वाटतं याच्या आधी पण खूप अत्यंत सुंदर असा नियोजन हे चॅम्पियन ट्रॉफी 7 स्टार ग्रुप हा पूर्ण 7 स्टारचा जो जे काय ग्रुप आहे हा चांगल्या पद्धतीनं नेहमीच आयोजन नियोजन करत असतात। मी या परिसरातील जेवढे पण संघ आहेत ज्यांनी या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सहभाग घेतला, मी सर्वांना शुभेच्छा देतो। कारण ही जी चॅम्पियन ट्रॉफी आहे ही या सीझनची आपल्या परिसरातली पहिली स्पर्धा आहे। अशा अनेक स्पर्धा आता आजपासून चालूच होतील आणि जे जिंकलेत मेहर 11 बापगाव यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आणि त्याचबरोबर जे रनरअप आहेत आपले चौदरपाडावाले, काय हरकत नाही, अजून भरपूर ट्रॉफी आता चालू होतील, ही पहिलीच आहे, अजून बऱ्याचशा आता आमच्या घरी पण कार्ड यायला चालू होतील रोजचे। आणि मी तुम्हाला पुढच्या तुमच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो, नक्कीच तुम्ही जिंकाल। आता अनेक स्पर्धा चालू होतील, कोणत्या स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकाल, कोणत्या स्पर्धेमध्ये सावादवाले आमचे 7 स्टारवाल्यांचे पण भरपूर आहेत, त्यांचा संघ जिंकेल। अजून अलग अलग गावामधले प्रत्येक गावाचे संघ आहेत, त्या प्रत्येकांना चान्स मिळाला पाहिजे ना पुन्हा एकदा। आणि खास करून 7 स्टार वाल्यांना तर खूप साऱ्या शुभेच्छा देतो, खूप चांगला ते प्रत्येक वर्षी नियोजन करतात। आणि सर्व संघांना किंवा ग्रामस्थांना प्रत्येक गावातल्या मी सगळ्यांना एक विनंती करतो की त्यांना सहकार्य करा। आपल्या भागामध्ये एक कुठेतरी चांगल्या प्रकारचा कार्यक्रम, चांगल्या प्रकारचा एक प्लॅटफॉर्म क्रिकेटर्ससाठी ते करत असतात प्रत्येक वर्षी, आणि तुमच्या सर्वांचा सहकार्य त्यांना लाभलाच पाहिजे। कोणत्याही प्रकारचा काय मतभेद न होता, कोणत्याही प्रकारचे भांडण न होता, चांगल्या प्रकारे एक दोन्ही म्हणजे जे कार्यक्रम ठेवतात ते पण आणि कार्यक्रममध्ये सहभाग होतात ते पण, दोघांचा जेव्हा मिलन चांगला असतो ना तेव्हा त्याला कार्यक्रम तो सक्सेसफुल होतो। पुन्हा एकदा मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। त्यामध्ये वीरेंद्रदादा चोरगे, मला वाटलं ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2025 निश्चितच या 7 स्टार ग्रुपच्या वतीने मागील आपण 2 वर्षापासून पाहत आहात, आपल्या आमने लोणार परिसरातील खेळाडू यांना कुठेतरी चांगला व्यासपीठ मिळावा, उच्च स्थान मिळावं या दृष्टीने सुसज्ज अशा स्पर्धा ते सातत्याने भरवत असतात। आणि भरवत असताना त्यांचं एक नक्कीच उद्दिष्ट असतं की आमच्या असोसिएशन मध्ये राजकीय सहकार्य असावं पण राजकारण नसावं। निश्चितपणे असंच आयोजन नियोजन तुम्ही पुढे करत राहा आणि आपल्या खेळाडूंना, आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगलं असं व्यासपीठ देत राहा, याच तुम्हाला शुभेच्छा देतो। निश्चितपणे या स्पर्धेमध्ये ज्या ज्या खेळाडूंनी ज्या संघाने इथे सहभाग नोंदवला त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। शेवटचा जो सामना झाला अतिशय सुंदर असा सामना झाला,
दोन्ही संघाचे मी खूप खूप कौतुक करतो. मेयर इलेव्हन बापगाव तुम्ही सुद्धा खूप सुंदर खेळलात. चौदरपाडा संघ तुम्ही सुद्धा खूप सुंदर खेळलात. परंतु असं बोलतात ना, कवी हरिवंशरायजी बच्चन यांची कविता आहे, थोडीशी आठवते. जब तक सफल ना हो तुम नींद चैन तागो तुम, जब तक सफल ना हो तुम नींद चैन तागो तुम, संघर्ष का मैदान यूं छोड़ कर ना भागो तुम, यूं ही किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही. खूप सुंदर केला तुम्ही मेयर इलेव्हन संघ. दोन्ही संघांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझी इथे थांबवतो. धन्यवाद. हे नेहमीच या 7 स्टारला मदत करतात, त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. धन्यवाद. पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी उपस्थित युवा नेते सन्माननीय वीरेंद्रदादा चोरगे साहेब, विभागाचे लोकप्रिय व्यक्तिमत्व, सरपंच आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख आमचे मित्र विजयदादा पाटील, डीवाय फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष योगेजी पाटील, सन्माननीय व्यासपीठ. असं म्हणतात की संयम में बहुत बड़ी ताकत होती है. ज्याच्याजवळ संयम आहे तो जगामध्ये कधी मागे पडणार नाहीये. शेवटच्या दोन ओव्हरच्या 4 बोलांकडे लक्ष दिलं. तो बॅट्समॅन कोण आहे? रिव्हर्स स्वीप मारला कुठे येतो? ओंकार योगेश तोच बघता फटका बघितला. त्याला माहित आहे अंधार होत आलेला आहे, फटका समोर जाणारच नाहीये. त्यांनी संयम ठेवला, पिचवर टिकून राहिला आणि विजयी चौकार रिव्हर्स स्वीप मध्ये मारला. म्हणजे क्रिकेट हा ताकदीपेक्षा युक्तीचा देखील खेळ आहे. टेक्निकल सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड असेल, यांची जी खेळ आहे ना, ही टेक्निकल जी आहे आणि तो टेक्निक या क्रिकेटच्या माध्यमातून बघितला. या क्रिकेटमध्ये आपल्या परिसराचं नाव, गावाचं यासाठी पण क्रिकेट खेळतो, बरोबर ना? पैशासाठी नाही तर आपल्या गावाच्या नावासाठी. तेव्हा गावाची जर्सी आपल्या अंगावर असते ना, तेव्हा आपल्या अंगामध्ये एक वेगळीच प्रकारची ऊर्जा संचारते. आज क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही 10, 15, 20, 25 असे तरुण एका गावचे एकत्र येता, तुमची मनं जुळतात. खेळाच्या माध्यमातून येणारा आपला जो प्रवास आहे, मग आपलं तारुण्य आहे, आपलं काम आहे, आपला जॉब आहे, हा सर्व प्रवास असा पुढे नेत असतात. असं म्हणतात की विजयश्री पुण्याच्या गळ्यामध्ये माल घालत नाहीये, त्यामध्ये जिंकणारा कोणीच एकच असतो. तरी देखील पाठीमागच्या ज्या संघांनी या टुर्नामेंटमध्ये भाग घेतला त्या सगळ्यांचं अभिनंदन. कारण ते हारले नसते तर तुम्ही जिंकले नसते. म्हणून हारलेल्या सगळ्या संघांचं अभिनंदन आणि विजय संघाचं देखील अभिनंदन. आज चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 7 स्टार ग्रुप मध्ये स्टार आहेत. मग आमचा लखन असेल आणि प्रत्येक सगळे त्यांचे बाळाराम मेयर असेल, त्यांचा संघ जिंकला ना. आणि म्हणून या सर्व 7 स्टार ग्रुप साठी टाळ्या झाल्या पाहिजे. आणि इतकं सुंदर मैदान आमचे मित्र विजयदादा पाटील साहेबांनी हा उपलब्ध करून दिलेला आहे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. आज या ठिकाणी बोलावून आमच्या डीवाय फाउंडेशन सर्वांना आपण सन्मानित केलं, त्याबद्दल 7 स्टार ग्रुप अभिनंदन करून मी या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.